अनवॉन्टेड मॅरेज, लेखिका स्नेहलता गाडे, भाग 33. त्याची हालत काही वेगळी नव्हती. तिच्या वरखाली होणाऱ्या छातीमुळे प्रत्येक वेळी त्याच्या हालचालीसोबत त्याचे हार्मोन चेंज होऊ लागले होते. वेगळीच ऊर्जा निर्माण होत असल्याचं जाणवत होतं. खोल गळा पाहून आता एसीमध्ये पण घाम येऊ लागला होता. आता तिला दूर नाही केलं तर स्वतःवर कंट्रोल करणं अवघड होणार होतं. पण दिल है की मानता नाही, असं झालं होतं त्याचं. तिला खाली तर उतरवलं, पण पुन्हा तिला पाठीमागून आपल्या मिठीत घेतलं. तिचे चेहऱ्यावर आलेले केस मागे घेत तिचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न सुरू होता. तिची मात्र हृदयाची धडधड कैक पटीने वाढली होती. आता ते हृदय टुनकन उडी मारून बाहेर येतं की काय असं वाटत होतं. त्याचे ते गरम श्वास तिच्या त्या सुंदर चेहऱ्यावर आदळत होते. दोघेही सगळं भान हरपून एकमेकात हरवले होते. पण हाय रे किस्मत, इतक्यात काही त्यांची गाडी रुळावरून धावेल असं वाटत नव्हतं. तो अजून तिच्यामध्ये गुंतेल त्याआधीच त्याचा फोन वाजला. तसे दोघे भानावर आले. रुहानने पटकन तिला सोडलं. तशी काही अंतरावर जाऊन तिने इतका वेळ रोखून धरलेला श्वास सोडला. त्याने डोळे घट्ट मिटून आपल्या कपाळावर आपला अंगठा रब करत आपला राग कंट्रोल करायचा प्रयत्न केला. फोन करणाऱ्याला मनातच शिव्या घालून त्याने अखेर तो वाजणारा फोन रिसीव्ह केला. तो बोलण्यात गुंतला होता आणि ती आताही त्याला चोरून पाहत होती. त्याची बोलण्याची स्टाईल, चालण्याची पद्धत, मध्येच चेहऱ्यावर येणारं खट्याळ हसू, सगळंच पाहण्यात गुंतली होती. त्याची नजर तिच्यावर जाताच मध्येच तिचं नजर चोरून घेणं आवडलं त्यालाही. गालात हसत तो आपलं बोलणं संपवण्याच्या प्रयत्नात होता. हा राक्षस नक्की कसा आहे कळत नाही. आता आमचं दुकान जाळून पुन्हा माझ्याजवळ यायचा प्रयत्न करत होता आणि मी मूर्ख त्याच्या अशा जवळ येण्याने लगेच विरघळून जात होते. याच्याशी लग्न झाल्यापासून माझी पण अक्कल कमी होत आहे. वॅम्पायर आहे हा. माझं रक्त प्यायला बसला आहे इथे. शिवानी, बी स्ट्रॉंग. तुला त्याला आपल्या जवळ पण येऊ द्यायचं नाही आहे. शिवानी मनातच त्याच्यापासून दूर राहायचे वेगवेगळे प्लॅन्स करत होती. शिवा, मेक श्युअर की तिला हे सगळं कधीच कळलं नाही पाहिजे. काय हवं ते कर, पण भ्रमाचा भोपळा असाच कायम असायला हवा. आणि तो बास्टर्ड राज की कोण, त्याची कुंडली काढ सगळी. मला त्याची सगळी इन्फॉर्मेशन हवी आहे. यार, लग्न करून गळ्यात फास बांधून घेतल्यासारखा झाला आहे. लोकांच्या पायावर धोंडा पडतो आणि मी सरळ धोंड्यावर जाऊन आपला पाय आपटला आहे. असो, आता त्या धोंड्याला कसं सरळ करायचं ते मी बघतो. तू सांगितलं ते सगळं कर. बाय. माझी बफेलो माझी वाट पाहत आहे. रुहान वाट पाहणाऱ्या शिवानीकडे नजर टाकत बोलतो. इकडे मात्र शिवा हसत होता. लेट्स गो. त्याने आपलं बोलणं संपवत तिला आपल्या सोबत चालण्याचा इशारा केला. त्याचा इरादा काही ठीक वाटत नव्हता. प्रयत्न केला तरी गप्प राहणं जमणार नव्हतंच तिला. कुठे जायचं आहे? बोलताना स्वर जरा चिडका होता. काशी करायला. चल आता. सरळ बोलेल तो रुहान कसला. त्याला इतक्यात मी सरळ करेल ती लेखिका कसली. गो टू हेल. तिने त्याचं उत्तर ऐकून चिडून बोलली. हां, ती जागा पण तुझ्यासाठी बेस्ट आहे. चल लवकर. मिठाईची दुकान नाही, कारल्याचं दुकान हवं होतं तुझं. त्याने आता सरळ हाताला धरून तिला ओढतच नेलं. तिने प्रयत्न करूनही त्याने काही तिचा हात सोडला नाही. तिथेच असलेल्या एका पार्टी हॉलमध्ये तो घेऊन आला होता. रंगीबेरंगी लाईट्स, बार काउंटर आणि समोर असणारा डान्स फ्लोअर. ती सगळं पाहून अजूनच घाबरून गेली. पहिल्यांदा असं काही प्रत्यक्षात पाहत होती. त्यात तिथे त्या दोघांना सोडून कोणीच नव्हतं. त्यामुळे अजूनच घाबरली होती.
बेबी, तिला असं विचारात हरवलेलं पाहून त्याने तिच्या जवळ जात आवाज दिला. तशी ती घाबरून जरा लांब झाली. बेबी, चल डान्स कर. तो तिला डान्स फ्लोअरकडे इशारा करत बोलला. तुला करायचं तर कर, मला नाही आवडत. तिने नाक मुरडत लगेच उत्तर दिलं. तसं त्याने पुन्हा हिचं काय करू म्हणून आपल्या मानेवर हात फिरवत इकडे तिकडे पाहत होता. सरळ सांगितलेलं तुला कधी कळत नाही का? सवय आहे मला असं डान्स फ्लोअरवर सुंदर मुलींना गाण्याच्या तालावर थिरकताना पाहायची. तुझ्यामुळे मी इथे फसलो आहे. माझी लाईफ डिस्टर्ब झाली आहे, तर याची शिक्षा तर तुला मिळणार ना? तर लेट स्टार्ट द डान्स. नाच मेरी बुलबुल की तुझे पापा से बात करने मिलेगी. आमिष दाखवले तिला. माहीत होतं दुकान जळत आहे हे पाहून तिला आपल्या वडिलांशी बोलायची इच्छा होत असणार, म्हणून आता तिला याच गोष्टीसाठी मजबूर करून त्रास देत होता. पहिल्यांदा त्याच्या स्वभावाविरुद्ध वागत होता. का ते त्यालाच माहीत. का करतोय असं? तिने डोळ्यात थोडं पाणी आणून विचारलं. त्याच्यासमोर असं नाचायला नक्कीच नव्हतं आवडणार तिला, पण आता नाचलो नाही तर तो आपल्या बाबांशी बोलून नाही देणार हे माहीत होतं, म्हणून शेवटी अगदी मजबूर होऊन विचारलं. तुला आन्सर द्यायला मोकळा नाही. डान्स किंवा विसर आपल्या एकुलत्या एक वडिलांना. त्याने तिला पर्याय देऊन सरळ डान्स बार जवळ जाऊन आपला ड्रिंक करू लागला. साडीला घट्ट हातात पकडून ती त्यालाच पाहत होती. राग तर पराकोटीला पोहोचला होता, पण सध्या हात दगडाखाली होते तिचे. देवा, फक्त एक खून माफ असू दे. सगळ्यात आधी यालाच तुझ्या जवळ पोहोचवते. माकड तुणतुण वाजवत मला नाचायला सांगत आहे. मी काय याच्यासारखी माकड वाटत आहे का? तिने मनातच बडबड करत त्याच्याकडे रागीट कटाक्ष टाकला. तो मात्र तिला पाहून ग्लास दाखवत चिअर्स करत होता. तशी पाय आपटत ती डान्स फ्लोअरवर जाऊन पोहोचली. बसंती, जब तक तेरे पैर चलेंगे तब तक ये मोबाइल बचेगा. तेरे पैर रुके तो ये मोबाइल सीधा गया पानी में. हातात तिचा मोबाईल होता. समोर पाण्याच्या जगकडे इशारा करत अगदी स्टाईलमध्ये बोलत होता. तिला त्यावेळी तो खरंच शोलेमधला गब्बर वाटला आणि आता कुठून तरी आपला वीरू आपल्याला वाचवायला यावा असं वाटू लागलं तिला. पुढे काही बोलणार त्याच वेळी त्याने तो मोबाईल पाण्यात बुडवत आहे असं दाखवलं. मग काय, नाचण्याशिवाय काही पर्याय नव्हताच. बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे हाय रे पिया, आरे 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 पिया, काटा लगा हाय लगा. गाणी पण मुद्दाम अशी निवडली होती की प्रत्येक स्टेपवर त्याला एक शिवी खाऊ घालत होती ती. तिचा तो अँटिक डान्स पाहून त्याला खरं तर खूप हसायला येत होतं. लैला मैं लैला ऐसे हो लैला, हर कोई चाहे मुझसे मिलना अकेला. आता मात्र ती गाणी ऐकूनच तिची सटकली. सरळ त्या म्युझिक सिस्टम जवळ गेली. तुझ्या बापाने? पुढे बोलताना थांबली ती. अशी कोण गाणी लावतं? या गाण्यावर काय मी बेली डान्स करू? डान्स पाहायचा आहे ना? थांब, मी तुला दाखवते. असं म्हणून सरळ तिने हवं असलेलं गाणं लावलं आणि आता बघ म्हणून त्याला डोळ्यांनीच इशारा केला. उरात होतय धडधड लाली, गालावर आली आणि अंगात भरले वार, ही पिरतीची बाधा झाली. आता अधीर झालो यहा, बघ बधीर झालो यहा,
आणि तुझ्यासाठी बनून मजनू माग आलूया. उडतय बुंगाट पळतय चिंगाट रंगात आलया. झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. कमरेला साडीचा पदर खोचून 5 स्टार हॉटेलमध्ये ती चक्क झिंगाट होऊन नाचत होती. तिचा तो भन्नाट डान्स पाहून तर याची हालत पुरती खराब झाली होती. अगदी बेफाम होऊन ती तराट झाली होती. डान्स झाला तसे तिने नजरेनेच विचारलं, कसा वाटला डान्स? श्वास कमालीचे वाढले होते. दम खात गुडघ्यावर हात ठेवून ती त्यालाच पाहत होती. घामाघूम झाली होती तरी नजर तितकीच करारी वाटली त्याला. माझ्या हॉटेलवर डान्सर म्हणून काम करशील? त्याने आता तिला अजून चिडवलं. तसं त्याचं बोलणं ऐकून भडकली ती. सरळ त्याच्या जवळ जात त्याची कॉलर पकडून त्याला आपल्या जवळ ओढलं. त्याच्या नजरेत नजर मिळवून बोलली, तुला काय मी ऐऱ्या गैऱ्याची बायको वाटली का? आजीची वाईफ आहे मी. त्याच्या वस्तूला कोणी हात लावलेला त्याला आवडत नाही, तर त्याच्या बायकोला कोणी असं डोळे फाडून पाहिलं तर तो काय करेल माहीत आहे ना? बोलताना आपण कोणाशी बोलत आहे याचा विचार करून बोलावं माणसाने. तिने त्याच्या हातात असलेला मोबाईल घेतला आणि सरळ त्याला डोळे मिचकावत पाहतच बाहेर पडली. तिचं उत्तर आवडलं त्याला. त्याचाच डायलॉग त्याला चिकटवून गेली होती. गालात हसला गडी. माहीत होतं तिलाही की तिला त्रास होण्यासाठी हे सगळं करत आहे, पण स्वतःला त्रास करून घेणारी नव्हतीच ती. ओ शिट यू ब्लडी! चिडून ती गेली त्या बाजूला पाहत होता. कधी आपल्या बोलण्यात त्याला गुंडाळून तिने त्याचाच मोबाईल चक्क ड्रिंकमध्ये बुडवला होता हे त्याचं त्यालाही कळलं नाही. नशीब वॉटरप्रूफ होता, नाहीतर आज त्याने तिला सुखाने राहू दिलं नसतं. आपल्या वडिलांशी बोलली ती. बोलताना दुकानाबद्दल जास्त काही बोलली नाही. उगाच त्यांना इमोशनल झालेलं नसतं पाहू शकली. सीमाला सांगून दुकानाची खबर कळवायला सांगितली होती. माझ्या दुकानाला आग लावली ना? नाही तुझ्या आयुष्याला आग लावली तर नावाची शिवानी नाही. शिवानीने आपल्या डोळ्यातलं पाणी पुसत मनातच बोलली. त्याची चाहूल लागली तशी बेडवर जाऊन झोपून घेतलं. आता त्याच्याशी हुज्जत घालायची ताकद नव्हती. त्याने आधीच तिचं जेवण रूममध्ये पाठवलं होतं. भरपेट जेवण करून आता निद्रेच्या स्वाधीन होणार होती. दुनिया गेली तेल लावत. आधी जेवायला हवं, मग बाकीचं पाहता येईल. जेवणावर राग काढणारी नव्हती ती, इतकं तर त्याला माहीत होतं. आपल्या पायातले शूज तसेच हवेत भिरकावले त्याने आणि स्वतःला तिच्याच बाजूला बेडवर झोकून दिलं. आता पुन्हा जवळ येतो की काय असं वाटत होतं. हातातली चादर अजून घट्ट आवळून घेतली तिने. हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं. काही वेळ गेला असेल की त्याच्या एका लयीत श्वास घ्यायचा आवाज कानावर पडला. तेव्हा कुठे जीवात जीव आला तिच्या. एक नजर त्याला पाहून पुन्हा कूस बदलून तीही झोपून गेली. वाचवा वाचवा, पूर पूर आला, वाचवा, मेले मेले, वाचवा. तिची सकाळ झाली ते अशा विचित्र ओरडण्याने. घाबरून उठली होती. अंग पूर्ण पाण्याने भिजून गेलं होतं. हृदयाची धडधड कैक पटीने वाढली होती. हातपाय जणू पक्षी आपले पंख फडफडतो तसे फडफडत होते. तो मात्र वैतागून कानात 2 बोट घालून तिला पाहत होता. ती आता कुठं चेहऱ्यावरचं पाणी पुसत आजूबाजूला पाहू लागली. काही वेळापूर्वीच त्याने पूर्ण पाण्याचा जार तिच्या अंगावर ओतला होता.
गोड स्वप्नात असलेली ती अचानक पुराच्या पाण्यात वाहत आहे असं स्वप्नात दिसलं आणि बिचारी जोरजोरात ओरडून आपला जीव वाचवायला सांगत होती. ए फाटलेला लाऊडस्पीकर, शट युअर माउथ, तो काहीशा चिडक्या स्वरात बोलला. त्याचा आवाज ऐकून तिने आपला आवाज बळेच गिळून घेतला. आताही घाबरून आजूबाजूला पाहत होती. इतक्या वेळ घाबरून काही सुचत नव्हतं. आता कुठे त्याने केलेला कांड लक्षात आला. अंगावर ओले झालेले कपडे पाहून तिला जे समजायचं ते समजलं आणि आता फुलनदेवी युद्ध करायला तयार झालीच. ए माऊथवाल्या, साऊथ नेऊन आपटेल तुला. असं कोण उठवतं रे? डोक्यावर पडला होता की काय? ती आता रागातच त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. भिजल्याने अंगावर असलेली साडी अजूनच अंगाला चिपकून तिचा शेप उठून दिसत होता. दिसायला सुंदर होतीच. काही वेळ तो तिलाच पाहत होता. अगदी पाण्यातली सुंदर मासोळी वाटत होती. पण तोंड जसं खोललं तसं त्याला कळलं की ही मासोळी नाही, अख्खा मासोळी बाजार आहे. अगं ए कुंभकर्णाची जुळी बहीण, सामान्य माणूस एक दोन आवाजात उठतो, पण तू, मी तुला किती आवाज दिले पण कपाळावरची रेष हलेल तर शपथ. मग काय तुझी उठायची वाट पाहायची होती का मी? तुझ्यासारखा फुकट घालवायला वेळ नाही माझ्याकडं. निघायचं बघ आता. आणि हो, तुझं हे तोंड जरा कंट्रोलमध्ये ठेव. काल दुकान जाळलं आहे, घर जाळायला वेळ नाही लागणार. आणि मी पोकळ धमकी देत नाही हे लक्षात ठेव, सिली गर्ल. तो शेवटचा शब्द तोंडातल्या तोंडात पुटपुटत निघून गेला. तरी तिने जे ऐकायचं ते ऐकलंच. सिली असेल तुझा बाप, म्हणून असं बेनं जन्माला घातलं. तिनेही जाणाऱ्या त्याला पाहत हळूच बोलली. इज्जत देणं, आणि तेही त्याला, तिच्याकडून तरी शक्य नव्हतं. आता इच्छा नव्हती, पण अंग ओलं झालं होतं म्हणून शेवटी आवरायला निघून गेली. दोघे काही वेळातच चेकआउट करून आपल्या घरी आले. आज मुंबईमध्ये शिवानी पहिल्यांदा आपल्या सासरी पाऊल ठेवणार होती. मनात वेगळीच हुरहुर वाटत होती. खरंच आपण हे नातं जोडून चूक तर नाही ना केली असं वाटत होतं. ज्याच्याशी नातं जोडलं तो कोणत्या राक्षसपेक्षा कमी नव्हता. सकाळपासून फोनवर चिपकून बसला होता. सतत कोणावर तरी चिडून बडबड करणं सुरू होतं. बॉसी टोनमध्ये काही इन्स्ट्रक्शन्स चालूच होत्या. वैताग आला होता त्याच्या अशा बोलण्याचा, पण काही बोलू पण शकत नव्हती. उगाच आपल्या आगाऊपणाची शिक्षा आपल्या वडिलांना मिळाली तर भीती होतीच. हा कावळा सारखाच कावकाव करत आहे, काहीतरी करावं लागेल. शिवानीचं सैतानी डोकं शांत बसेल तर शपथ. आता ही शिवानी काय करते हे पाहायला आवडेल ना तुम्हाला? चला तर मग, एक शेर तर दुसरा 1.25 शेर. कशी असेल यांची लव्ह स्टोरी? कथा आवडत असेल तर नक्की कॉमेंट्स करून सांगा. आता निरोप घेते. धन्यवाद.